43,827 minus 12,05,938. बघा आता इथं 7 चे 17, 17तून 8 गेले 9 उरले, हातचा 1 इथं 12, परत इकडचा हातचा आपण घेतलेला आहे म्हणून 12, 12 minus 4 8, पुन्हा इकडे हातचा घेतलेला इथं 18 म्हणजेच 18 minus 10 म्हणजेच 8, पुन्हा इथं 13, 13तून 6 गेले 7, 4तून 1 गेले 3, 5तून 2 गेले 3, 4तून 1 गेले 3. बघा 33,37,889, 33,37,889. तर वजाबाकी हातचे न विसरता न चुकता तुम्ही करा आणि वजाबाकी बेरीज यासाठी मी तुम्हाला मागचं सांगितलेलं आहे की अनंत संख्या आहेत, तुम्ही मनानं 6 अंकी संख्या घ्यायच्या आहेत आणि त्या 6 अंकी संख्या घेऊन तुमचं तुम्ही गणित तयार करून प्रॅक्टिस साठी करायचंय किंवा घरातील तुम्ही आई बाबांच्याकडून काका काकी कोण असेल त्यांच्याकडून गणित घेऊन तुम्ही शिकायचंय. तर पुढचं गणित बघा आता गणित क्रमांक 5. $17,12,345 minus 28,64,547. बघा इथे झाले 15, 15तून 7 गेले 8 उरले, हातचा आपण 1 घेतलेला आहे म्हणजे इथे झाले 14, 14तून 5 गेले 9 उरले, इथं हातचा आलेला आहे आपला, आता इथं झाले 13, 13तून 6 गेले 7 उरले, पुन्हा इकडं आपण हातचा घेतलेला आहे म्हणजे इथं 12, 12तून 5 गेले 7 उरले, पुन्हा इकडं हातचा घेतलेला इथं झाले 11, 11तून 7 गेले 4 उरले, पुन्हा इकडे हातचा घेतलेला इथं झाले 10, 10तून 9 गेले 1 उरला आणि इकडे हातचा घेतलेला 7तून 3 गेले 4 उरले म्हणजेच 41,47,798. तर 15 5चं 15, 15 minus 7 8, 14 minus 5 9, 13 minus 6 7, 12 minus 5 7, 11 minus 7 4, 10 minus 9 1, 7 minus 3 4. पुढचं गणित बघा गणित क्रमांक 6. काय 38,01,213 minus 37,54,648. बघा तर की या 3 मधून 8 जात नाहीत म्हणजेच हे 3 चे 13, 13 minus 8 म्हणजेच आपलं 5 आलं, इथं हातचा आला आपला, इथं 1 इकडे हातचा घेतलेला 11 झालेला आहे, 11 minus 5 म्हणजे 6 इकडे हातचा आलेला आहे, आता इथं आपले 12 झालेले आहे, 12 minus 7 म्हणजेच 5 आलेला आहे, पुन्हा इथं हातचा आपला आलेला आहे, पुन्हा इथे 11 झालेला आहे, 11 minus 5 म्हणजे 6, पुन्हा इकडे हातचा आपण घेतलेला आहे म्हणजे इथं 10, 10 minus 6 म्हणजे 4, 8 minus 8 0, 3 minus 3 0 म्हणजे 46,565 आपलं एवढं हे
उत्तर आलेलं आहे. आता अजूनही समजलं नसेल तर बघा, तुम्ही जर हे हातचे खाली दिले तर वर तुम्हाला काय प्रॉब्लेम येत नाही. ह्यासाठी मी सोपी आयडिया म्हणून मी हे हातचे खालीच देते. तर आता अजून परत एकदा समजून सांगते बघा. आता वर किती घ्यायचं कोणाला समजत नसेल तर 5 असेल म्हणजे त्यात 10 ऍड करायचं, म्हणजे 5 आणि 10 15, 4 असेल तर 14, 3 असेल तर 13, 2 असेल तर 12, 1 असेल तर 11, 0 असेल तर 10, 7 असेल तर 17, 8 असेल तर 18, 9 असेल तर 19 करायचं. आता हे खाली जे हातचे दिले ते हातचे बघा, म्हणजे उदाहरणार्थ आता इथे 4 अधिक 1 म्हणजे हा 4 आणि 1 5, हे 5 मिळून ह्या तुम्ही घेतलेल्या हातच्यातून मायनस करायचंय, वजा करायचंय, म्हणजे हा हातचा आपल्याला ह्याच्यात मिळवायचा आहे आणि ह्यांची बेरीज आपण घेतलेल्या ह्या वरच्या संख्येतून मायनस करायची आहे, वजा करायची आहे. तर अशा पद्धतीनं ही वजाबाकी आहे. तर आता बघा पुढचा आपला दुसरा प्रश्न आहे. आता दुसरा प्रश्न आपल्याला वर्ड मध्ये आहे, शाब्दिक लेखी गणित आहेत, उदाहरणं आहेत. तर ते आता आपण सोडवणार आहोत. प्रॉब्लेम सेट उदाहरण संग्रह 12, त्यातील आपलं पहिलं गणित बघा काय आहे, वाचा बरं. बघा पहिलं गणित. प्रथमेश वॉन्ट्स टू बाय अ लॅपटॉप वर्थ 27,450 rupees. He has 22,975 rupees. What is the amount he still needs to be able to buy the laptop? प्रथमेशला 27,450 रुपयांचा एक लॅपटॉप घ्यायचा आहे. त्याच्याजवळ 22,975 रुपये आहेत. तर लॅपटॉप घेण्यासाठी त्याला आणखी किती रक्कम लागेल? बघा म्हणजेच काय आपल्याला करावं लागणार आहे. आता इथं लेखी गणित बघितली आपण, पाठीमागं पण लेखी गणित बघितली बेरीज मध्ये. तर त्याच्यात कोणता शब्द आलेला होता? एकूण शब्द आलेला होता. एकूण, एकूण म्हणजेच बेरीज करायचं. आता इथं आपल्याला काय आलेलं आहे बघा, प्रत्येक गणितातली भाषा तुम्ही विचारात घ्या. तर त्याला अजून किती रक्कम लागेल किंवा किती शिल्लक उरले म्हटलं की वजाबाकी करायची. तर आता इथं नेहमी मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची मी तुम्हाला सांगितलेलंच आहे. मग आता ह्याच्यात लार्जर डिजिट किंवा लार्जर नंबर, मोठी संख्या कुठली आहे बघा बरं. 27,450 मायनस 22,975. बघा आता ही वजाबाकी आपल्याला करायची आहे. बघा आता इथं 0, झिरोचं काय झालेलं आहे 10. आता हे अर्थात मनातल्या मनात तुम्ही करायचं आहे, मी लिहित नाही. बघा 10तून 5 गेले, 5 उरले. इथं एक हातचा घेतलेला आहे म्हणजे इथं झालेले 15. 15तून 8 गेले, 7 उरले. इथं हातचा पूर्ण आलेला आहे म्हणजे इथं 14. 14तून 10 गेले, 4 उरले. इथं हातचा आलेला आहे. 7तून 3 गेले, 4 उरले. 2तून 2 गेले, 0 म्हणजे 4,475 ही आपली वजाबाकी आलेली. आता हे गणित कसं आहे? लेखी. म्हणजे मी तुम्हाला काय सांगितलेलं की लेखी गणितातलं आपलं शेवटचं वाक्य हे लिखाण म्हणजे शब्दात उत्तराची मांडणी आली पाहिजे. म्हणजेच तुम्हाला इथं काय म्हणावं लागणार आहे, तर प्रथमेशला लॅपटॉप घेण्यासाठी 4,475 रुपये लागतील. म्हणून प्रथमेशला लॅपटॉप घेण्यासाठी 4,475 रुपये लागतील.
सेमीच्या मुलांनी कसं लिहायचं? द अमाऊंट इज, हेन्स द अमाऊंट इज 4,475 rupees. Steel need rupees. Prathamesh Steel needs to be able to buy the laptop. काय म्हणता येईल आपल्याला सेमी मध्ये? द अमाऊंट इज 4,475 रुपीज, किंवा इथं रुपीज म्हटलं तरी सुद्धा चालते. रुपीज 4,475 प्रथमेश स्टील नीड्स टू बी एबल टू बाय द लॅपटॉप. बघा, अशा पद्धतीने आपलं लेखी मधलं पहिलं गणित संपलेलं आहे. आता पुढचं गणित बघा. तोपर्यंत वाचा तुम्ही गणित. काय सांगितलेलं आहे, काय विचारलेलं आहे लक्षात घ्या. काय आहे दुसरं गणित बघा. एका वर्षी एका कंपनीने 44,730 स्कूटर्स तयार केल्या. दुसऱ्या वर्षी 43,150 स्कूटर्स तयार केल्या. तर कंपनीने पहिल्या वर्षी किती जास्त स्कूटर्स तयार केल्या? A company produced 44,730 scooters in a certain year and 43,150 in the next. How many more scooters did they produce in the previous year? बघा, आता इथं कोणती संख्या? तर 44,730 मायनस 43,150. बघा, 0तून 0 0, 3तून 5 जात नाही, तिकडे 8 इथं झाले 13. 13 मधून 5 गेले, 8 उरले. 7 मधून 2 गेले 5. 4 मायनस 3 1. 4 मायनस 4 0, म्हणजे 1,580 रुपये त्याला एवढे स्कूटर त्यांनी एका म्हणजे दुसऱ्या वर्षात आपल्याला जास्त तयार केलेल्या आहेत. म्हणजे तुम्ही इथं उत्तर काय देणार? तर कंपनीने पहिल्या वर्षी 1,580 स्कूटर्स तयार केल्या. म्हणून कंपनीने पहिल्या वर्षी 1,580 स्कूटर्स जास्त तयार केल्या. आता सेमीची मुलं कशी म्हणणार? दे प्रोड्युस्ड, हेन्स they produced 1,580 scooters in the previous year. Previous year. They produced 1,580 scooters in the previous year. तर जरी लेखी गणित असली तरी काय करायचं आपल्याला? ह्याच्यात वजाबाकीच करायचं आहे, सबट्रॅक्शन करायचं आहे, न चुकता ते करायचं आहे. आणि लेखी असल्यामुळं आपलं फक्त हे वाक्य वाढलेली आहे. पुढचं गणित बघा. आता
दुसरं गणित बघा काय आहे आपलं. एका शहरात पुरुषांची संख्या 16,37,856 असून स्त्रियांची संख्या 16,52,978 आहे. तर स्त्रियांची संख्या पुरुषांच्या संख्येपेक्षा किती जास्त आहे. इन अ सर्टन सिटी द नंबर ऑफ मेन इज 6,37,856 and the number of women is 6,52,978. By how many does the number of women exceed the number of men? पुरुषांच्या पेक्षा स्त्रियांची संख्या कितीने जास्त आपल्याला काढायचं आहे. म्हणजेच काय येणार आहे आपल्याला तर 16,52,978 मायनस 16,37,856. बघा करायची वजाबाकी. 8तून 6 गेले 2 उरले, 7तून 5 गेले 2 उरले, 9तून 8 गेले 1. आता इथं 2 मधून जात नाहीत म्हणून इथं हातचा इथं 2 चे झाले 12. म्हणजेच 12तून 7 गेले 5 उरले, 5 मधून 4 गेले 1 उरला, 6तून 6 0, 1तून 1 0. म्हणजेच 15,122 एवढी स्त्रियांची संख्या जास्त आहे. म्हणजेच आपल्याला वाक्य काय लिहावं लागणार आहे तर स्त्रियांची संख्या 15,122 ने जास्त आहे. म्हणून स्त्रियांची संख्या 15,122 ने जास्त आहे. सेमी वाले कसे लिहिणार. हेन्स देयर आर 50,122 women exceed the number of men. There are 15,122 women exceed the number of men. तर अशा पद्धतीनं हा आपला तिसरा क्वेश्चन इथं संपलेला आहे. आता पुढचं बघा. जरी लेखी गणित असली वर्ड मध्ये असेल तरी सुद्धा ही गणित अवघड नाही, सोपी आहे. पुढचा प्रश्न चौथा काय आहे बघा. एका संस्थेने सामाजिक उपक्रमासाठी 25 लाख रुपये जमा करण्याचे ठरवले होते. लोकवर्गणी व इतर मदतीतून संस्थेला 26,57,340 रुपये मिळाले. तर संस्थेला ठरवल्यापेक्षा किती रक्कम जास्त मिळाली. An organization decided to collect 25 lakh rupees for a certain project. They collected 27,57,340 through donations and other kinds of aid. By how much did they exceed their target? बघा आता इथे आपल्याला काय करावं लागणार आहे तर 26,57,340 मायनस 25 लाख. बघा खूप सोपी वजाबाकी आहे.
0 minus 0 0, 4 minus 0 4, 3 minus 0 3, 7 minus 0 7, 5 minus 0 5, 6 minus 5 1, 2 minus 2 0. म्हणजेच इथं आपल्याला 1,57,340 एवढे आपल्याला रुपये हे जास्त मिळालेली आहे. म्हणजेच आपल्याला काय म्हणता येईल तर संस्थेला ठरल्यापेक्षा ठरवल्यापेक्षा 1,57,340 रुपये जास्त मिळाले. सेमीची मुलं कशी लिहिणार? दे एक्सीड देअर टार्गेट बाय ₹1,57,340. बघा, संस्थेला ठरवल्यापेक्षा 1,57,340 रुपये जास्त मिळाले. दे एक्सीड देअर टार्गेट बाय ₹1,57,340. तर अशा पद्धतीनं हा आपला इथं चौथा प्रश्न संपलेला आहे. आता लास्ट प्रश्न आहे आपला. पण लास्ट प्रश्न बघा काय दिलेला आहे आपल्याला. तर लास्ट प्रश्नामध्ये आपल्याला हे गणित तयार करायचं आहे. तुम्हाला संख्या दिलेल्या आहेत आणि त्या संख्येवरून तुम्हाला हे गणित तयार करायचं आहे आणि नंतर सोडवायचं आहे. बघा, 23,849 व 27,056 या संख्या घेऊन वजाबाकीचे उदाहरण तयार करा व सोडवा. यूज द नंबर्स 23,849 and 27,056 to make a subtraction problem. Solve the problem. बघा, आता इथं तयार करायचं आहे गणित. आता मी गणित तयार करते. तर हा क्वेश्चन 5वा आहे. इथं गणितच आपल्याला तयार करायचं आहे. म्हणजे गणित पहिलं तयार करते. बघा, तर मराठी मीडियमच्या मुलांच्यासाठी पहिलं गणित लिहिते, सांगते. बघा, आता या संख्या घेऊन आपल्याला गणित तयार करायचंय. तर मी काय करते बघा, गणित तयार. कोविड-19च्या काळात सोहमच्या गटाने ₹23,849 मास्क तयार केले आणि सानिकाच्या गटाने ₹27,056 मास्क तयार केले. तर कोणत्या गटाने किती अधिक मास्क तयार केले?
बघा, मराठी मीडियमच्या मुलांच्यासाठी हे गणित तयार झालेलं आहे. कोविड-19च्या काळात सोहमच्या गटाने 23,849 मास्क तयार केले आणि सानिकाच्या गटाने 27,056 मास्क तयार केले. तर कोणत्या गटाने किती अधिक मास्क तयार केले? आता सेमीची मुलं हेच गणित कसं लिहिणार बघा. क्वेश्चन तयार होतोय. ऍट द टाइम ऑफ बघा, ऍट द टाइम ऑफ COVID-19 the group of Soham made 23,849 masks and group of Sanika made 27,056 masks. Then which group made more mask and how? तर सेमीची मुलं कशी लिहिणार, गणित कसं तयार करणार बघा. At the time of the COVID-19, the group of Soham made 23,849 masks and group of Sanika made 27,056 masks. Then which group made more masks and how? तर अशा पद्धतीनं हे गणित तयार केलेले आपण. आता हे सोडवायचंय म्हणून आता काय येणार आहे आपलं, आता कोणती संख्या मोठी आहे तर 27,056 वजा 23,849. बघा, आता वजाबाकी करण्यापूर्वी तुम्हाला समजते की सोहमच्या गटाने किती केलेले आहेत 23,849 आणि सानिकाच्या गटाने 27,056 केलेले आहेत. म्हणजेच कोणत्या गटाने मास्क अधिक तयार केलेले आहेत हे तू संख्येवरूनच समजते की कोणाची संख्या मोठी आहे त्याच्यावरूनच तुम्हाला समजते. म्हणजेच बघा, आता 6तून 9 जातात का नाही, म्हणजेच इथं झालेले आहेत 16. म्हणजेच 16तून 9 गेले, किती उरले 9 7 16. पुन्हा इकडे आपण हातचा घेतलेला आहे. 5तून 5 गेले 0. पुन्हा इथं 10 झालेले, 10तून 8 गेले 2. पुन्हा इकडे आपण घेतलेले 7तून 4 गेले 3. 2तून 2 गेले 0. म्हणजे 3,207 एवढी आपली वजाबाकी आलेली. म्हणजेच आपलं उत्तर काय आलेलं आहे तर देन विच ग्रुप मेड मोर मास्क अँड हाऊ. म्हणजेच हे आता कोणी जास्त तयार केलेले आहे तर जास्त संख्या कोणाची आहे सानिकाची. म्हणून सानिकाच्या गटाने 3,207 मास्क अधिक तयार केले. बघा, म्हणून सानिकाच्या गटाने 3,207 मास्क अधिक तयार केले. आता सेमीची मुलं
सेमीची मुलं कशी लिहिणार? ग्रुप ऑफ सानिका मेड 3207 मास्क, मोर मास्क, मेड मोर मास्क. ग्रुप ऑफ Sanika 3207 made more mask. मेड मोर मास्क. तर अशा पद्धतीनं आपण हे लास्ट गणित तयार करून आपण सोडवलेलं आहे. तर अशा पद्धतीनं आपला हा प्रॉब्लेम सेट 12 संपलेला आहे. आपण इथंच थांबूया. तर तुम्ही एक गणित 5 वेळा सोडवायचं आहे. एकच गणित 5 वेळा तुम्ही पाटी पेन्सिल वापरा, पाटी पेन्सिलचा वापर करा. पुसून पुसून तुम्ही परत तेच गणित करा. नवीन नवीन संख्या घेऊन तुम्ही गणिताचं प्रॅक्टिस करा. अशा पद्धतीनं आपला हा प्रॉब्लेम सेट इथंच संपलेला आहे. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. धन्यवाद.